कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। हा हल्ला केवळ एका पत्रकारावर नसून तो लोकशाही व्यवस्थेवरच केलेला हल्ला असल्याची तीव्र भावना तालुक्यातील सर्व पत्रकारांनी व्यक्त केली आहे। दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रणदिवे हे नेहमीप्रमाणे चारफाटा येथील ठाकरे उपहारगृह येथे चहा पिण्यास गेले होते। परतताना कृषी विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर एकाने हात करून त्यांना थांबवले। वाटले की कोणी पत्ता विचारतोय म्हणून ते देखील थांबले। मात्र काही कळायच्या आतच 4-5 अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। हल्लेखोरांनी हातात फायटर, लोखंडी पाईप व धारदार शस्त्रे घेऊन कुडेकर आणि त्यांच्या मित्रांवर हल्ला केलाय। या भीषण हल्ल्यात कुडेकर व त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली। मित्राने धाडसाने मध्ये पडून कुडेकर यांचे प्राण वाचवलेत। मात्र काही काळातच घटनास्थळी जमाव झाल्याने हल्लेखोरांनी सिल्वर रंगाच्या वॅगनर गाडीतून पलायन केले। या घटनेनंतर पत्रकार क्षेत्रात संतापाचा उद्रेक झालाय। कर्जत प्रेस असोसिएशनच्या सदस्यांसह ॲडव्होकेट कैलास मोरे, कोंढाणा टाइम्सचे संपादक रमाकांत जाधव, धर्मेंद्र मोरे, लोकेश यादव, सतीश देशपांडे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांच्यासह अनेकांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची भेट घेतली व गुन्हा क्रमांक 199/2025 प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 3-5 अशी नोंद कर्जत पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे। या भेटीत हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। यावेळी पत्रकारांनी एकमुखाने हल्ल्याचा निषेध केलाय व पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले। त्यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत। पोलीस उपनिरीक्षक किरण नवले करीत आहेत, तर पत्रकार सुरक्षा कायदा अंमलात यावा, हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी आणि प्रकरण गंभीरतेने घेण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील पत्रकारांकडून केली जात आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।